नमस्कार मुलांनो. आज पुन्हा एकदा आपण भेटतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. यामध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधला जो दुसरा धडा आहे वर्ग समीकरण त्यातला सराव संच 2.2 आपण आज सोडवणार आहोत. तर या सराव संचामध्ये आपण वर्ग समीकरण अवयव पद्धतीने कशी सोडवायची ते बघणार आहोत. आता वर्ग समीकरण सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत. एक तर अव्यव पद्धत, दुसरी जी आहे ती पूर्ण वर्ग पद्धत आहे आणि तिसरी जी पद्धत आहे ती सूत्र वापरून सोडवणे. तर त्यातला आपण पहिला प्रकार आज सोडवणार आहोत. तर वर्ग समीकरण सोडवताना त्याचे जे अवयव पाडतो, ही जी त्रिपदी असते, त्या त्रिपदीचे अवयव कसे पाडायचे? तर हे जो मग तुम्हाला जर व्यवस्थित शिकायचं असेल, तर त्यावर केवळ फक्त त्रिपदीवर आधारित त्याच्या 2 वेगवेगळे जे प्रकार आहेत, त्या प्रकारावर आधारित व्हिडिओ मी केलेले आहेत. तर ते नक्की तुम्ही पहा. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते. तर यामध्ये वर्ग समीकरण सोडवताना वर्ग समीकरण जे आहे ते या स्वरूपामध्ये असतं. ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात. या इथे ही वर्ग समीकरण सोडवताना 2 प्रकार आहेत. एक तर हा जो वर्गपद आहे, xचं जे वर्गपद आहे, त्याचा सहगुणक 1 असताना आणि 1 व्यतिरिक्त दुसरी कुठलीही संख्या असताना असे 2 प्रकार त्यामध्ये आढळतात आणि त्यानुसार आपल्याला त्याचे अवयव कसे पाडायचे ते आपण बघणार आहोत. दुसरं म्हणजे या इथे जे आपण जेव्हा अवयव पाडतो तेव्हा हे जे तिसऱ्या पदाचं जे चिन्ह असतं, त्या तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक असताना कोणते नियम आहेत आणि वजा असताना कोणते नियम आहेत हे आपण आता गणित जसं जसं सोडवत जाऊ तसं तसं मी तुम्हाला सांगत जाईल. तर आपण पहिलं गणित यामधलं बघूया. तर पहिलं गणित आहे x वर्ग वजा 15x अधिक 54 बरोबर 0. आता या इथे तुम्ही जर बघितलं तर या वर्गीय पदाचा जो सहगुणक आहे तो 1 आहे आणि तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक आहे. आता ज्या वेळेला 1 असतो त्यावेळेला काय करायचं, हे पहिला पद जर पहिल्या पदाचा किंवा वर्गीय पदाचा सहगुणक 1 असेल तर हा जो तिसरं पद आहे त्या तिसऱ्या पदाचे आपल्याला अवयव पाडायचे. आता हे अवयव कसे पाडायचे? तर पहिलं त्याचं चिन्ह बघायचं. आता चिन्ह आहे अधिक. जर तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक असेल तर त्या तिसऱ्या पदाचे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्या अवयवांची बेरीज हे मधल्या पदाचा सहगुणक येईल. आता या 54चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्या अवयवांची बेरीज 15 येईल. तसे कसे अवयव पाडणार आपण? तर 54चे अवयव 9 + 54 असे आपण अवयव पाडणार आहोत. यांची बेरीज 15 येईल. पण हे जे अवयव आपण इथे लिहिणार आहोत त्या अवयवांची म्हणजे इथे 54 चे अवयव आपल्याला असे पाडायचे की त्या अवयवांची बेरीज तर 15 येईल पण चिन्ह कुठलं देणार? मग त्यासाठी जर तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक असेल तर मधल्या पदाचं जे चिन्ह असेल ते दोन्ही अवयवांना द्यायचं. इतकं ते सोपं आहे. म्हणजे हे तुम्ही या पद्धतीने जर करत गेला तर तुमचे चिन्हांचं ज्या चुका होतात त्या होणार नाही. आता हे कसे लिहायचे? म्हणजे हे जे वजा 15x आहेत ते आपल्याला या स्वरूपात लिहायचे, वजा 9 आणि वजा 6च्या स्वरूपात. मग ते आपण कसं लिहिणार? x वर्ग वजा 15x च्या ऐवजी आपण लिहिणार वजा 9x वजा 6x यांची बेरीज येते वजा 15x. म्हणजे हे जे अवयव आले त्याला फक्त आपल्याला x जोडायचं, जे चल असणार ते जोडायचं आणि पुढचं तिसरं पद, पहिलं पद आणि तिसरं पद आपल्याला तेच लिहायचे. आता पुढे याच्या पुढची पायरी काय करणार? तर याचे आपल्याला पहिल्या 2 जी पदं आहेत ती आणि नंतरची 2 पदं यांचे 2 भाग तयार केले, 2 गट तयार केले. आता ह्याच्यामध्ये सामायिक काय आहे ते बघायचं. बघा पहिल्या ह्याच्यामध्ये काय सामायिक दिसतंय? x हे चल सामायिक आहे. मग ते सामायिक घेतलं तर पहिल्या पदातलं काय राहिलं? x वर्ग मधला 1x बाहेर घेतला, 1x राहिला. वजा इथे 9x मधला हा x आपण बाहेर घेतला तर काय राहिलं? 9. आता हे दुसरं जो आपण गट तयार केलाय त्याच्यामध्ये सामायिक घेताना पहिलं चिन्ह सामायिक घ्यायचं. आता याच्यामध्ये चिन्ह सामायिक काय येणार? तर दुसऱ्या गटामधलं जी पहिली संख्या असणार आहे त्याचं जे चिन्ह आहे ते चिन्ह सामायिक म्हणून कधी पण घ्यायचं. म्हणजे याचं वजा चिन्ह आहे
तर वजा सामायिक घेतलं. चिन्ह झालं. आता याच्यानंतर संख्या 6 आणि 54 यांच्यामध्ये काय सामायिक होऊ शकतं? तर 54चे अवयव आपल्याला इथे दिसत आहेत बघा, 9 आणि 6 त्यातले 6 इथे पण आहेत आणि इथे 9 54 मध्ये त्या 2 अवयवांमध्ये आहे. त्यामुळे आपण 6 ही संख्या सामायिक घेऊ. मग आता या पहिल्या पदामधलं काय राहिलं? वजा 6 बाहेर आले. मग राहिले x. आता बघा, जेव्हा आपण वजा चिन्ह बाहेर घेतो, सामायिक म्हणून घेतो, त्यावेळेला आतलं चिन्ह बदलतं. म्हणजे इथे जर अधिक असेल तर ते वजा होणार, वजा असेल तर ते अधिक होणार. हे एक आहे. आणि दुसरं म्हणजे काय, जर तेही आपल्याला समजत नसेल तर या आधीच्या आपण जो सामायिक घटक घेतला त्यामध्ये कंसामध्ये जी संख्या येणार आहे, जे पद येणार आहे तेच इथे येणार आहे. त्यामुळे डोळे झाकून आपण तसंच्या तसे ते लिहू शकतो. आता इथे बघा 54चे आपण 6 बाहेर घेतले, मग त्या अवयवापैकी काय शिल्लक राहिले? 9. अशा पद्धतीने आपण हे 2 गट तयार केले. आता याच्यामध्ये पुन्हा 2 भाग करायचे. आता यामध्ये बघा, याच्यामध्ये काय सामायिक दिसतंय? x वजा 9 हा कंसातली जी संख्या आहे ती सामायिक दिसते. म्हणजे दोन्ही गटामध्ये आहे. मग आपण ती सामायिक म्हणून घेऊ x वजा 9. मग आता काय शिल्लक राहिलं? या भागामधला x वजा 9 बाहेर घेतला तर राहिले x आणि या भागामधला x वजा 9 बाहेर घेतल्यावर राहिले वजा 6 बरोबर 0. आता इथे बघा, हे 2 गुणिले आहेत एकमेकांना, हे कंस गुणिले आहेत. ज्या वेळेला अशा पद्धतीने गुणिले असतं त्या प्रत्येक जी त्यातला जो भाग आहे तो बरोबर 0. म्हणजे उजव्या बाजूला जी संख्या आहे ती प्रत्येक भागाबरोबर असते. म्हणजेच काय येणार? x वजा 9 बरोबर 0 आणि किंवा x वजा 6 बरोबर 0. आता हे आपल्याला सोडवायचं. म्हणून काय आलं? x बरोबर आलं 9 किंवा x बरोबर आलं 6. आता इथे आपण काय लिहिणार आहोत? यांची मुळं आपल्याला लिहायची, या वर्ग समीकरणांची मुळं. त्यामुळे याचं उत्तर लिहिताना आपण कसं लिहिणार? दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे काय आलीत आपल्याला? 9 आणि 6 आहेत. अशा पद्धतीने आपण उत्तर लिहिणार आहोत. तर पहिलं तुम्हाला आता गणित व्यवस्थित समजलं असेल. आता आपण पुढची जी गणित आहे ती पटापट करत जाऊया. त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत जाईल. आता बघा, दुसरं गणित आहे x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. पटापट आपण बघूया. बघा, पहिलं पद वर्गीय पद आहे, त्याचा सहगुणक 1 आहे. त्यामुळे आपण तिसऱ्या जे पद आहे त्याचे अवयव पाडणार. तिसरं पद काय आहे? 20. त्याचं चिन्ह बघायचं. चिन्ह काय आहे? वजा. मग तिसऱ्या पदाचं चिन्ह जर वजा असेल, अधिक असेल तर काय करायचं? त्यांची बेरीज मधल्या पदाचा सहगुणक आला पाहिजे. आणि वजा असेल तर त्यांची वजाबाकी मधल्या पदाचा सहगुणक आला पाहिजे. मधलं पद आहे x, त्याचा सहगुणक काय आहे? काहीच नाहीये. म्हणजे काय आहे? 1. मग आपल्याला 20चे असे अवयव पाडायचे की त्यांची वजाबाकी 1 आली पाहिजे. मग 20चे कसे अवयव पडणार? 5 चोक 20. आता चिन्ह देताना मगाशी अधिक चिन्ह असेल तर आपण मधल्याचं चिन्ह दोघांना पण दिलं. आता तिसऱ्या पदाचं चिन्ह वजा आहे तर आपण काय करायचं? या मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या अवयवाला द्यायचं आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह छोट्या अवयव जो आहे त्याला द्यायचं. म्हणजे हे 5 आणि 4 यांची वजाबाकी आली 1 आणि त्याचं चिन्ह येणार अधिक, कारण ही 5 ही मोठी संख्या आहे. आता हे आपण हे जे अवयव लिहिले आहेत ते या x च्या जागेवर हे अवयव या स्वरूपात आपण अवयव लिहूया. मग कसं येणार? पहिलं पद आणि तिसरं पद तेच राहणार, x वर्ग, आणि या 1x ऐवजी आपण लिहिणार अधिक 5x वजा 4x वजा 20 बरोबर 0. आता आपण याचा दोघांचा गट तयार करणार. पहिल्या 2 संख्या आणि नंतरच्या 2 संख्या. त्याच्यामध्ये आपण आता सामायिक बघूया. याच्यामध्ये सामायिक काय आलं? चल सामायिक येतं x. मग इथे काय राहिलं? x अधिक 5. दुसऱ्या पदामध्ये सामायिक घेताना काय करायचं? चिन्ह सामायिक घ्यायचं. वजा 4 आणि 20 मध्ये सामायिक येणार 4. पहिल्या पदामध्ये उरले x
बघा वजा चिन्ह बाहेर घेतलंय म्हणून आतलं चिन्ह बदलणार, ते होणार अधिक आणि 5 चोक 20. पुन्हा या दोन दोन संख्यांचा गट, त्याच्यामध्ये काय सामायिक दिसतंय, x अधिक 5 आणि उरलेलं आपण दुसऱ्या कंसात लिहिणार x वजा 4 बरोबर 0. म्हणून काय येईल, x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. म्हणून x ची किंमत आली 5 किंवा x ची किंमत आली 4. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे काय येणार, 5 आणि 4 आहेत. ही दोन्ही गणित जी होती त्यामध्ये काय होतं, त्याचा वर्गीय पदाचा सहगुणक 1 होता. आता ह्याच्या पुढचं जे गणित आहे ते वेगळं आहे, तिथे आपल्याला वेगळी पद्धतीने आपल्याला ते सोडवावं लागणार. तर तिसरं गणित बघा, तिसरं आहे 2y वर्ग अधिक 27y अधिक 13 बरोबर 0. आता इथे बघा, इथे या वर्गीय पदाचा चल आहे y आणि या वर्गीय पदाचा जो सहगुणक आहे तो एक व्यतिरिक्त संख्या आहे, एक नाहीये, 2 आहे. मग अशा वेळेला तिसऱ्या पदाचे अवयव पाडण्याऐवजी या तिसरं पद आणि या पहिल्या पदाचा जो सहगुणक आहे तो यांचा गुणाकार करायचा. म्हणजे कोणाचा, 13 आणि 2 यांचा गुणाकार किती येतो, 13 दुनी 26. आणि जी संख्या येईल त्याचे आपल्याला अवयव पाडायचे. पुढचे नियम तेच आहेत. तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक आहे तर याचे आपल्याला असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज मधल्या पदाचा सहगुणक येईल. तर यांचे 26चे आपण अवयव कसे पाडणार की 27 येईल, तर 26 एके 26. आणि चिन्ह देताना मधल्या पदाचं जे चिन्ह आहे ते या दोन्ही अवयवांना द्यायचं. आता हे आपण दोन्ही जे अवयव काढलेले आहेत ते इथे लिहूया. 2y वर्ग अधिक 26y अधिक 1y अधिक 13 बरोबर 0. आता आपण दोघांचा गट तयार करायचा. मग काय येईल, याच्यामध्ये आता सामायिक काय येईल, तर दोन्ही समसंख्या आहेत त्यामुळे 2 ही संख्या सामायिक येईल. y वर्ग आणि y मध्ये y सामायिक येईल. पहिल्या पदामध्ये उरले y, दुसऱ्या पदामध्ये 26चे अवयव कसे पडतात, 13 दुनी 26, त्यातले 2 आपण सामायिक घेतले, इथे राहिले 13 आणि y आपण सामायिक घेतलेला आहे, म्हणजे कंसात राहिलं y अधिक 13. दुसऱ्या याच्यामध्ये सामायिक काहीच नाहीये पण 1 ही संख्या सामायिक असते, त्यामुळे आपण 1 पहिलं तर चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक आलं आणि कंसात राहिले y अधिक 13. त्याच्यामध्ये पुन्हा दोघांचा गट तयार केला आणि त्याच्यामध्ये काय सामायिक आहे ते आपण बघतोय. बघा यामध्ये सामायिक काय आहे, y अधिक 13 आणि शिल्लक काय राहिलं, हे जे बाहेर आहे कंसाच्या ते शिल्लक राहणार, 2y अधिक 1 बरोबर 0. आता इथे बघा y अधिक 13 बरोबर 0 आणि किंवा 2y अधिक 1 बरोबर 0. म्हणून y बरोबर काय येणार, 0 वजा 13 आणि इथे 2y बरोबर वजा 1, y बरोबर येणार वजा 1/2. म्हणजे y च्या किमती काय आल्या, वजा 13 किंवा वजा 1/2. उत्तर लिहिताना आपण कसं लिहिणार आहोत, तर वरील समीकरणाची दिलेल्या समीकरणाची मुळे वजा 13 आणि वजा 1/2 आहेत. हे तुम्हाला शेवटी उत्तर लिहायचंय. तर तिसरं जसं गणित सोडवलं तसंच चौथं गणित आहे. ते तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही चौथंही आरामात सोडवू शकता. 5m वर्ग बरोबर 22m अधिक 15. आता प्रथम तर हे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आपल्याला मांडायचंय. तर ही जी उजव्या बाजूची जी पदं आहेत ती आपण प्रथम काय करूया, डाव्या बाजूला घेऊया. 5m वर्ग वजा 22m हे अधिक 15 आहे, ते डावीकडे आल्यावर वरली वजा 15 बरोबर 0. आता आपल्याला याचे अवयव पाडायचे. इथे बघा वर्गीय पदाचा सहगुणक 5 आहे, तर आपण काय करणार, पहिल्या पदाचा सहगुणक आणि तिसरं पद यांचा गुणाकार करणार. मग किती आलं, 15 5 75. 15 आणि 5 यांचा गुणाकार केला
तो आला 75. आता या 75चे आपल्याला अवयव कसे पाडायचे? तर तिसऱ्या पदाचं संगणक काय बघा, चिन्ह काय आहे? वजा. तर आपल्याला याचे असे अवयव पाडायचे की त्यांची वजाबाकी 22 आली पाहिजे. तर यांची वजाबाकी 22 कशी येईल? तर 25 त्रिक 75 यांची वजाबाकी किती येते? 22. पण चिन्ह देताना काय करायचं? मधल्याचं जे चिन्ह आहे त्या मोठ्याला द्यायचं आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह दुसऱ्या संख्येला द्यायचं. आता आपण हे मांडूया. मग काय येणार बघा, 5m वर्ग वजा 25m अधिक 3m वजा 15 बरोबर 0. आता यामध्ये दोन दोन संख्यांचा आपण गट तयार केला. त्याच्यामध्ये आपण सामायिक बघणार आहोत. आता पहिल्यामध्ये संख्येमध्ये काय सामायिक येईल? ते 5 आहे आणि 25 आहे. म्हणजे 5 येणार आणि m वर्ग आणि m मध्ये m. पहिल्या पदामध्ये काय शिल्लक राहिलं? m. नंतर वजा 5 कारण m आपण बाहेर घेतले. इथे बघा दुसऱ्या पदामध्ये जे पहिली संख्या आहे त्याचं चिन्ह अधिक आहे म्हणून अधिकच आपण सामायिक घेणार. 3 आणि 15 मध्ये 3 सामायिक आले. मग काय शिल्लक राहिलं? m वजा 5. 5 त्रिक 15. इथे दोन संख्यांचा या गुणाकार m वजा 5 गुणिले 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणून m वजा 5 बरोबर 0 किंवा 5m अधिक 3 बरोबर 0. म्हणून m ची किंमत आली 5 किंवा 5m बरोबर वजा 3 म्हणून m बरोबर आलं वजा 3/5. 5m च्या किमती आल्या 5 आणि वजा 3/5. आपल्याला या दोन किमती मिळाल्या. आता आपण पुढचं गणित जे बघणार आहोत ते आहे 5वं गणित. थोडंसं वेगळं आहे. आपल्याला अवयव याच पद्धतीने पाडायचे, फक्त त्यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. आता इथे अंशछेद स्वरूपात आलेले, अपूर्णांकात आलेले आहे. तर आपल्याला आधी काय करावं लागेल? त्याला पूर्णांकात आणावं लागेल. तर आपण काय करणार? आपल्याला छेदाची दोन संख्या ही जायला हवी. मग आपण काय करायचं? हे जे पूर्ण समीकरण आहे त्या पूर्ण समीकरणाला आपण 2 ने गुणूया. ते काय करूया? समीकरणास 2 ने गुणू. 2 ने समीकरणाला गुणू म्हणजे काय? तर ह्या संपूर्ण समीकरणामध्ये जेवढी पदं आहेत त्याला प्रत्येकाला 2 ने गुणायचं. म्हणजे 2 गुणिले 2x वर्ग वजा 2 गुणिले 2x अधिक 2 गुणिले 1/2 बरोबर 0 गुणिले 2. आता बघा 2 गुणिले 2x वर्ग काय आलं? 4x वर्ग वजा 4x आणि इथे भाग गेला 2 एके 2 अधिक 1 आणि 0 गुणिले 2 0. आता आपल्याला या स्वरूपात आलं. कुठल्या स्वरूपात? ax वर्ग अधिक bx अधिक c. आता या इथे आपण काय करणार? प्रथम पहिल्या पदाचा सहगुणक आणि तिसरं पद यांचा गुणाकार म्हणजे 4 गुणिले 1 किती आलं? 4. आता आपल्याला याचे अवयव पाडायचे. अवयव पाडताना आपण काय करायचं? तिसऱ्या पदाचं चिन्ह बघायचं. तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक आहे म्हणजे आपल्याला या 4चे असे अवयव पाडायचे की त्यांची बेरीज किती आली पाहिजे? 4 आली पाहिजे. 4चे अवयव कसे पडणार? 2 गुणिले 2. पण चिन्ह देताना मधल्याचं जे चिन्ह आहे ते दोन्ही पदांना आपण द्यायचं. मग आता आपण हे कसे लिहिणार? हे अवयव 4x वर्ग वजा 4x च्या ऐवजी आपण लिहिणार वजा 2x वजा 2x अधिक 1 बरोबर 0. आता दोन दोन संख्यांचा आपण गट तयार करूया. पहिल्यामध्ये काय सामायिक येतं बघा? 4 आणि 2 मध्ये 2, x वर्ग आणि x मध्ये x. मग राहिलं 2x वजा 1. इथे चिन्ह प्रथम सामायिक येणार वजा 2 आणि 1 मध्ये काय सामायिक येणार? 1 ही संख्या सामायिक येणार. मग काय राहिलं? 2x आणि इथे चिन्ह बदलणार. वजा बाहेर घेतल्यानंतर आतले चिन्ह बदलणार. वजा 1 बरोबर 0. आता या इथे पुन्हा सामायिक आपल्याला घ्यायचंय. तर दोन पदांमध्ये इथे सामायिक दिसतो, हा कंस सारखा दिसतोय. 2x वजा 1 एका कंसात आलं आणि उरलेल्या संख्या दुसऱ्या कंसात. मग इथे काय येणार? 2x वजा 1 चा वर्ग आहे हा. 2x वजा 1 बरोबर 0 किंवा 2x वजा 1 बरोबर 0.
म्हणजे काय आलं, एक्सची किंमत 2x बरोबर 1 वजा 1 कडे गेल्यावर होणार अधिक 1, x बरोबर 1/2. x बरोबर 1/2 आलेलं आहे. आता हे असंच इथे येणार आहे, x बरोबर 1/2. त्यामुळे याची जी मुळं आहेत या वर्ग समीकरणाची ती काय आहेत, 1/2 आणि 1/2. हे 5वं झालं. आता 6वं आपण गणित सोडवते. 6x वजा 2/x बरोबर 1. आता इथे बघा, इथे मगाशी छेदाला संख्या होती, आता इथे छेदाला काय आहे, चल आहे. मगासारखंच करायचं. आपण काय करायचं, या समीकरणास ही छेदाची संख्या जी आहे, चल आहे, ते आपल्याला घालवायचंय. म्हणून संपूर्ण समीकरणाला आपण काय करणार, x ने गुणू. मग x ने गुणल्यावर काय होईल, 6x गुणिले x वजा 2/x गुणिले x बरोबर 1 गुणिले x. मग काय आलं, 6x वर्ग वजा 2 बरोबर x. आता हे आपल्याला आपल्या वर्ग समीकरणाच्या स्वरूपात आणायचंय. मग आपण काय करणार, ही x ही संख्या जी आहे ती उजवीकडे आहे, ती आपण डावीकडे घेणार. म्हणजे 6x वर्ग ही x ही संख्या आधी लिहू, वजा x वजा 2 बरोबर 0. आता इथे वर्गीय पदाचा सहगुणक 6 आहे आणि शेवटची तिसरं पद जे आहे ते 2 आहे. म्हणजे आपण अवयव कसे पाडणार, 6 गुणिले 2 म्हणजे 12चे आपल्याला अवयव पाडायचे आहेत. आणि कसे पाडणार, त्यासाठी आपल्याला चिन्ह बघायचं. इथे वजा चिन्ह आहे. या 12चे अवयव आपल्याला असे पाडायचे आहेत की त्याची वजाबाकी मधल्या पदाचा सहगुणक येईल. मधल्या पदाचा सहगुणक काय आहे, 1. 12चे अवयव कसे पाडणार आपण, 4 त्रिक 12, कारण 4 आणि 3 ची वजाबाकी 1 येते. पण चिन्ह देताना मधल्याचं चिन्ह मोठ्याला आणि दुसऱ्याला त्याच्या विरुद्ध चिन्ह. मग आपण हे अवयव कसे लिहिणार, 6x वर्ग वजा 4x अधिक 3x वजा 2 बरोबर 0. आता दोघांचा आपण गट तयार केला. 6x वर्ग आणि वजा 4x, त्याच्यामध्ये 6 आणि 4 या समसंख्या आहेत. त्यामुळे 2 ही संख्या सामायिक येणार, x ही संख्या सामायिक येणार. मग काय राहिलं, 3x वजा 2. आता 3x वजा 2 याच्यामध्ये सामायिक काहीच नाहीये, तर 1 ही संख्या आपण सामायिक घेणार. 3x वजा 2 बरोबर 0. आता पुन्हा या 2 पदांचा गट केला. इथे सामायिक काय आहे, कंस सामायिक आहे. 3x वजा 2 आणि दुसऱ्या कंसात येणार 2x, जे उरलेलं आहे ते अधिक 1 बरोबर 0. आता या दोघांना 3x वजा 2 बरोबर 0 किंवा 2x अधिक 1 बरोबर 0. आता बघा, x ची किंमत इथे काय येईल, हे 3x बरोबर येतील 2. मग x बरोबर येणार 2/3. याच पद्धतीने 2x बरोबर हा अधिक 1 आहे, इकडे होणार वजा 1 आणि x ची किंमत येणार वजा 1/2. तर इथे आपल्याला x च्या किमती मिळाल्या 2/3 आणि वजा 1/2. म्हणजे या वर्ग समीकरणाचे ज्या मुळं आहेत ती आहे 2/3 आणि वजा 1/2. आता पुढचं आपण 7वं गणित बघूया. वर्गमुळात 2x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. आता त्यांनी काय करायला सांगितलेलं, इथे आपल्याला हे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी कृती पूर्ण करा म्हणून सांगितली. त्यांनी सोडवून दिलेले, फक्त आपल्याला रिकाम्या जागा तिथे भरायच्या. आता हे वर्ग समीकरण प्रथम लिहिलं, त्यानंतर वर्गमुळात 2x वर्ग अधिक, आता ह्या 7चे आपल्याला अवयव पाडायचे. आता त्यांनी कसे अवयव पाडले, आता इथे बघा,
इथे या वर्गीय पदाचा सहगुणक आहे वर्गमुळात 2 आणि तिसरं पद आहे 5 वर्गमुळात 2. आता बघा 5 ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 5 वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. तर हा गुणाकार काय येईल? तर वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 यांचा गुणाकार येतो 2. हे करणी चिन्ह आहे आणि याचा घात, ह्याचा वर्गमुळात 2 म्हणजेच काय? 2चा घात आहे 1/2. मग 1/2 अधिक गुणाकार म्हणजे घातांकांची बेरीज होते. घातांकांचे नियम तुम्ही आता 5वी मध्ये शिकलेले आहात. तर 1/2 अधिक 1/2 1 होतो. म्हणजे यांचा गुणाकार काय होणार? 5 गुणिले 2. वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 झाले 2. म्हणजे गुणाकार आला 10. तर या 10चे आपल्याला अवयव असे पाडायचे की त्याची बेरीज 7 येईल. बेरीज का? कारण तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक आहे म्हणून. मग 10चे अवयव आपण कसे पाडणार की ज्याची बेरीज 7 येईल? तर 5 दुणे 10 आणि जे मधल्याचं चिन्ह आहे ते दोघांनाही येणार. म्हणजे आपण हे अवयव कसे लिहिणार? 5x पहिल्या चौकटीत येणार आणि 2x दुसऱ्या चौकटीत येणार. हे चौकट मिळालं. आता यांच्यामध्ये आपल्याला सामायिक काढायचे. दोघांचा आपण गट तयार केला. तर याच्यामध्ये सामायिक काय येतं? ते वर्गमुळात 2 आणि 5 याच्यामध्ये सामायिक काहीच येत नाहीये. म्हणून आपण सामायिक येथे काय घेणार? 1 ही संख्या घेणार आणि x वर्ग आणि x याच्यामध्ये सामायिक येणार x. आता पहिल्या पदामधून काय बाहेर येईल? बाहेर राहिलंय x. मग काय राहिलं? वर्गमुळात 2 राहिले आणि 1x राहिला. 1x आपण बाहेर घेतला आणि इथे x आपण बाहेर घेतला तर राहिलं काय? 5. आता इथे पण बघा, इथे 2x आणि वर्गमुळात 5 वर्गमुळात 2. आता इथे जर आपल्याला हाच कंस इथे यायला हवा तर वर्गमुळात 2x आला पाहिजे. तर हे 2 कसे लिहायचे आहेत? तर हे 2 आपल्याला वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 अशा स्वरूपात आपल्याला मांडावे लागेल. आता याच्यामध्ये सामायिक काय दिसतं? वर्गमुळात 2. मग काय राहिलं? बघा, हा वर्गमुळात 2 आपण बाहेर घेतला. मग काय राहिलं? वर्गमुळात 2x आणि इथला वर्गमुळात 2 बाहेर घेतला तर राहिलं काय? 5. म्हणजे हाच कंस इथे आला. आता पुन्हा आपण दोघांचा गट तयार करायचा. आता इथे चौकटीमध्ये काय आहे? ह्याला चौकट आहे. ते आपण रिकामी जागा भरायची. आता याच्यामध्ये सामायिक काय येणार? वर्गमुळात 2x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात येणार x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. ही रिकामी जागा म्हणून आहे. ही चौकट दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ही किंमत घालायची. आता ह्या दोघांचा गुणाकार बरोबर 0 आहे. म्हणजेच वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर 0 किंवा x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणून x ची किंमत काय येणार? हे अधिक 5 इथे गेल्यावर काय होणार? वजा 5 आणि वर्गमुळात 2 जिथे गुणिले आहेत ते छेदाला जाणार. किंवा x ची किंमत येणार अधिक 2 अधिक वर्गमुळात 2 उजव्या बाजूला गेल्यावर झाले वजा वर्गमुळात 2. इथे आपल्याला चौकट आहे, रिकामी जागा भरायची. म्हणून वर्ग समीकरणाची मुळे, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे काय आहे? वजा 5 छेद वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2. अशा पद्धतीने आपण या चौकटी रिकाम्या जागा भरलेल्या आहेत. समजलं कशा पद्धतीने आपण केलं? आता आपण 8वं गणित बघूया. अशाच प्रकारे हे करणी चिन्हाचा वापर करून वर्गमूळ हे चिन्ह वापर करून आपल्याला पुढचं पण गणित सोडवायचं. 8वं गणित आपण बघूया. 3x वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. आता इथे बघा, पहिलं पद आहे आणि त्याचा सहगुणक आहे 3 आणि तिसरं पद आहे 2. म्हणजे आपण 3 आणि 2 यांचा गुणाकार, 3 आणि 2 यांचा गुणाकार किती येतो? 6. त्याचे आपल्याला अवयव पाडायचे. पण आता याचे अवयव पाडायचे, पण जे मधल्या पदाचा जो सहगुणक आहे तो आला पाहिजे. तर हा कसा येणार? कारण इथे करणी चिन्हामध्ये वर्गमुळात 6 आहे
तर वर्गमुळात 6 येण्यासाठी प्रथम काय करायचं, या दोन्ही अवयवामध्ये वर्गमुळात 6 लिहून घ्यायचं. कारण इथे तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक आहे. जर तिसऱ्या पदाचं चिन्ह अधिक असतं त्यावेळेला ते दोन अवयव कसे येतात, त्यांची बेरीज हे मधल्या पदाचा सहगुणक आला पाहिजे. म्हणजे जर इथे वर्गमुळात 6 आले पाहिजे तर बेरीज येण्यासाठी या दोन्ही पदांमध्ये वर्गमुळात 6 असले पाहिजे. आता यांचा गुणाकार ही संख्या आली पाहिजे. तर वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 येतात. त्यामुळे आता ह्यांच्या बाजूला जी संख्या येणार आहे ती काय येणार आहे, की त्याची बेरीज 2 आली पाहिजे. तर ती येणार 1. कारण 1 आणि 1 यांची बेरीज येते 2. पण चिन्ह देताना मात्र दोघांना पण चिन्ह येणार वजा, कारण मधल्याचं चिन्ह वजा आहे. आता आपण हे अवयव लिहूया, हे जे अवयव काढले ते. म्हणजे याच्याऐवजी आपण हे लिहिणार. वजा 1 लिहिण्याची आवश्यकता नाहीये. वर्गमुळात 6x वजा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. आता दोघांचा गट तयार केला. आता यांच्यामध्ये सामायिक बघताना, तर सामायिक घेताना कसं घेणार होते बघा, इथे वर्गमुळात इथे 3 आहे. या 3च्या ऐवजी आपण कसं लिहायचं, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 3. इथे x वर्ग वजा इथे वर्गमुळात 6 आहे. आपल्याला सामायिक घ्यायचंय. तर मग इथे 6च्या ऐवजी आपण कसं लिहूया, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2. हे झाले वर्गमुळात 6. तसंच इथे हे वर्गमुळात 6 कसे लिहिणार, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2x. आणि हे 2 कसे लिहिणार आपण, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. अशा पद्धतीने लिहिल्यानंतरच आपल्याला त्यांच्यामधले सामायिक घटक घेता येतील. आता या बघा, या याच्यामध्ये सामायिक काय येते, वर्गमुळात 3 हा सामायिक आहे आणि यातला 1x सामायिक आहे. म्हणजे सारखा आहे, दोघांमध्ये पण आहे. तर इथे सामायिक काय येणार, वर्गमुळात 3 आणि x हे सामायिक आहे पहिल्या पदामधून. मग उरलं काय बघा, इथे राहिलं वर्गमुळात 3 आणि या x वर्गामधला 1x राहिला वजा इथे काय राहिलं बघा, वर्गमुळात 3 बाहेर घेतले आणि x म्हणजे राहिलं काय, वर्गमुळात 2. आता पहिलं आपण वजा चिन्ह बाहेर घेतलं, या दोघांमध्ये काय दिसते, वर्गमुळात 2 दोघांमध्ये पण आहे. म्हणून आपण वर्गमुळात 2 बाहेर घेतले. पहिल्या मधलं काय राहिलं, जे उरलेलं आहे ते वर्गमुळात 3x अधिक याच्यामधलं राहिलं वर्गमुळात 2. आता पुन्हा आपण यामध्ये सामायिक कंस, हा कंस नाही सॉरी, इथे वजा चिन्ह बाहेर घेतले त्यामुळे इथे वजा येणार, अधिक चिन्ह आहे तिथे वजा येणार. आता इथे बघा, इथे आपल्याला हा कंस आल्यानंतर आपल्याला लगेच या इथे काय येईल, या कंसात काय येईल, आपली चूक आपल्याला पटकन कळू शकते. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 सामायिक आलं. पहिल्या भागातून काय राहिलं, वर्गमुळात 3x आणि दुसऱ्या भागातून काय राहिलं, वर्गमुळात 2. इथे बरोबर 0 आहे, समीकरण आहे. आता हे सोडवायचं आपल्याला. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 किंवा वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. आता आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तर वर्गमुळात 3x बरोबर वजा वर्गमुळात 2 उजव्या बाजूला गेल्यावर झाले अधिक वर्गमुळात 2. म्हणून x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3. इथे पण त्याच पद्धतीने वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2 तेच पद आले, म्हणजे याचा वर्ग येतो. x बरोबर वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3. तर आपल्याला x च्या 2 किमती मिळाल्या, वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 3. तर ही त्याची काय झाली, या समीकरणाची मूळं झाली. आता आपण याच्यानंतरचं 9वं गणित आपण आता सोडूया. आता 9वं, 10वं, 11वं आणि 12वं ही जवळजवळ एकाच पद्धतीची गणित आहेत. 9वं बघूया. 2m गुणिले m वजा 24 बरोबर 50. हे आपल्या तिसरं आणि चौथं गणित सोडवलं त्या पद्धतीचे. आता आपण प्रथम काय करूया,
कंस सोडूया, ह्या बाहेरच्या संख्येने या कंसातल्या संख्येला गुणूया. 2m ने आतमध्ये गुणल्यावर काय येणार, 2m वर्ग वजा 24 दुनी 48m आणि हे अधिक 50 त्या बाजूला आहेत, ते डाव्या बाजूला आल्यावर आले वजा 50 बरोबर 0. आता इथे आपण काय करू शकतो, या तिन्ही जी पदं आहेत त्यांच्यामध्ये सामायिक आहे म्हणजे ह्या समसंख्या आहेत, तर आपण त्याच्यातलं 2 ही संख्या सामायिक काढू शकतो. सामायिक काढल्यावर काय राहिलं, m वर्ग वजा 24m वजा 25 बरोबर 0. आता हे 2 इथे गुणिले डावीकडे जाऊन भागिले होणार आणि शून्याला 2 ने भागल्यावर काय येईल, 0. म्हणजे आपण ह्याला सोपं रूप दिल्यामुळे मोठ्या संख्या, आता इथे पण आपल्याला अवयव पाडता आले असते, पण इथे काय झालं असतं, 50 गुणिले 2 100चे आपल्याला अवयव पाडावे लागले असते. त्याऐवजी आपण 2 ही संख्या सामायिक काढल्यामुळे आता आपल्याला अवयव कोणाचे काढायचे, फक्त 25 या संख्येचे अवयव पाडायचे. त्या 25 या संख्येचे अवयव आपल्याला असे पाडायचे की त्यांची वजाबाकी, कारण तिसऱ्या पदाचं चिन्ह वजा आहे, वजाबाकी 24 येईल. तर काय पद येणार, त्याचे अवयव येणार 25 एके 25, 25 आणि 1 ची वजाबाकी 24 येते. आता मधल्या पदाचं चिन्ह आपल्याला या मोठ्या संख्येला द्यायचंय आणि दुसऱ्या संख्येला त्याच्या विरुद्ध चिन्ह द्यायचं. आता बघा, इथे आपण या 24m च्या ऐवजी आपल्याला या स्वरूपात मांडायचं. मग काय येणार, m वर्ग वजा 25m अधिक 1m वजा 25 बरोबर 0. आपण यामध्ये 2 संख्यांचा गट तयार करणार. यामध्ये पहिल्या गटामध्ये काय सामायिक येतंय, m आणि उरलं काय, m वजा 25. दुसऱ्यामध्ये अधिक चिन्ह 1 ही संख्या सामायिक येणार, m वजा 25 बरोबर 0. आता इथे परत या दोघांमध्ये कंस सामायिक आहे, कंसातली जी संख्या आहे ती सारखी आहे दोघांमध्ये पण, म्हणजे काय सामायिक येणार, m वजा 25 आणि दुसऱ्या कंसात येणार m अधिक 1 बरोबर 0. म्हणून m वजा 25 बरोबर 0 किंवा m अधिक 1 बरोबर 0. म्हणून m ची किंमत आली 25 किंवा m ची किंमत आली वजा 1. त्यामुळे या दिलेल्या समीकरणाची ही 2 मुळं आहेत. कुठली आहेत, 25 आणि वजा 1. आता आपण 10वं गणित बघूया. 10वं आहे 25m चा वर्ग बरोबर 9. आता हे 9 काय आहे, उजव्या बाजूला आहे, तर आपण काय करूया, त्याला डाव्या बाजूला घेऊया. असंच ठेवून पण तुम्ही करू शकता, 2 प्रकारे हे गणित सोडवता येतं. 25m वर्ग वजा 9 बरोबर 0. या इथे मधलं पद नाहीये, पहिलं पद आणि तिसरं पद आहे. तर याला आपल्याला काय करायचं, वर्गाच्या स्वरूपामध्ये आपण याला मांडायचं. म्हणजे कसं, तर 25 कोणाचा वर्ग आहे, 5 आणि m वर्ग ह्या m चा वर्ग आहे, म्हणजे ह्या कंसाचा वर्ग झाला हा 5m चा वर्ग 25m वर्ग. तसंच 9 कोणाचा वर्ग आहे, 3 चा. आपण ह्यांना कुठल्या स्वरूपात मांडलं, a वर्ग वजा b वर्ग, a वर्ग वजा b वर्ग. तर ह्याचं विस्तार सूत्र काय आहे, a वर्ग वजा b वर्गचं a अधिक b गुणिले a वजा b. जे आतापर्यंत आपण विस्तार सूत्र शिकत आलेलो आहे, ती विस्तार सूत्र आपण ह्या गणितांमध्ये आपण वापरणार आहोत. आपल्याला ती पाठ असली पाहिजे. तर आपल्याला आता ह्या स्वरूपात इथे a काय आहे 5m आणि b आहे 3. तर ह्या सूत्रामध्ये आपण या किमती घालायच्या. म्हणजे 5m अधिक 3 a अधिक b गुणिले 5m वजा 3 बरोबर 0. म्हणजे याच्याऐवजी आपण या स्वरूपात मांडलं. मग काय येणार, 5m अधिक 3 म्हणजे मधला जो भाग होता तिसऱ्या पदाचे अवयव पाडण्याचा, तो याच्यामध्ये आपल्याला करावा लागला नाही, कारण मधलं पदच नाहीये. त्यामुळे आपण इथे विस्तार सूत्र वापरलंय आणि हे विस्तार सूत्र वापरलंय ते आपल्याला विस्तार सूत्र तिथे लिहावं लागेल, कारण आपण काय केलंय, कुठलं विस्तार सूत्र वापरलंय हे आपल्याला परीक्षकांना समजायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे लिहावं लागेल. 5m अधिक 3 बरोबर 0 किंवा 5m वजा 3 बरोबर 0. म्हणून 5m आलं वजा 3
आणि m ची किंमत आली -3/5 किंवा 5m बरोबर -3 उजवीकडे गेल्यावर राहिले झाले 3 आणि m बरोबर आलं 3/5. त्यामुळे या दिलेल्या समीकरणाची -3/5 आणि 3/5 ही मुळं आहेत. समजलं तुम्हाला? अशा पद्धतीने आपण हे 10वं गणित पण सोडवलेलं आहे. अतिशय सोपी पद्धत आहे अवयव पद्धत. आता 11वं गणित बघा. 7m वर्ग बरोबर 21m. आता प्रथम ही उजवीकडची संख्या आपण डावीकडे लिहूया. 7m वर्ग वजा 21m बरोबर 0. बघा 10व्या गणितामध्ये पहिलं पद आणि शेवटचं पद दिलेलं होतं. आता या गणितामध्ये पहिलं आणि दुसरं पद आहे, शेवटचं पद नाही. तर आपण काय करू, यामध्ये सामायिक शोधूया. बघा 7 आणि 21 मध्ये सामायिक काय येतात? 7. m वर्ग आणि m मध्ये सामायिक काय येतं? m. मग पहिल्या पदामधून काय शिल्लक राहिलं? m. 7m बाहेर आले, राहिले m. आणि दुसऱ्या पदामध्ये 7 त्रिक 21. म्हणजे इथे 7m आपण सामायिक घेतल्यानंतर कंसात शिल्लक राहिले m वजा 3. आता इथे ही दोन पद झाली, हे एक पद आहे आणि हे एक. म्हणून 7m बरोबर 0 किंवा m वजा 3 बरोबर 0. मग इथे m ची किंमत काय येणार? 0/7. 0/7 किती? 0. आणि इथे m बरोबर आले 3. म्हणजे आपल्याला या समीकरणाच्या दोन मुळं मिळाली, 0 आणि 3. तर शेवटचं गणित आपण बघूया. जसं आपण 10वं गणित केलेलं होतं तसंच हे शेवटचं गणित आहे. पहिलं आणि तिसरं पद दिलेलं आहे. m वर्ग वजा 11 बरोबर 0. आता आपण त्या गणितामध्ये काय केलेलं, त्याला वर्गाच्या स्वरूपात मांडलेलं होतं. म्हणजे काय, m हा कोणाचा वर्ग आहे? m वर्ग हा कोणाचा वर्ग आहे? m चा वर्ग आहे. आणि 11 हा पूर्ण वर्ग संख्या नाही. पण आपल्याला याला जर वर्गाच्या स्वरूपात मांडायचं असेल तर आपण त्याला कसं लिहिणार? वर्गमुळात 11चा वर्ग. वर्गमुळात 11 2 वेळा गुणल्यानंतर आपल्याला 11 ही संख्या मिळते. म्हणून आपण ह्या दोन संख्या आहेत त्या वर्गाच्या स्वरूपात या पद्धतीने मांडल्या. आता इथे आपण मगाशी जसं विस्तार सूत्र वापरलेलं होतं तेच विस्तार सूत्र आपण इथे वापरणार. पण त्यासाठी आपल्याला ते विस्तार सूत्र इथे लिहावं लागेल. कारण आपण काय विस्तार सूत्र वापरतोय? a वर्ग वजा b वर्ग बरोबर a अधिक b गुणिले a वजा b. इथे a आहे m आणि b आहे वर्गमुळात 11. m अधिक वर्गमुळात 11 गुणिले m वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. म्हणून m अधिक वर्गमुळात 11 बरोबर 0 किंवा m वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. म्हणून m ची किंमत आली वजा वर्गमुळात 11 आणि दुसरी किंमत आली अधिक वर्गमुळात 11. तर आपल्याला दोन किमती मिळाल्यात, m च्या वजा वर्गमुळात 11 आणि वर्गमुळात 11. त्यामुळे या वर्ग समीकरणाची मुळं काय आहेत? म्हणून वर्ग समीकरणाची मुळे काय आली? वर्गमुळात 11 आणि वजा वर्गमुळात 11 आणि वर्गमुळात 11 आहेत. अशा पद्धतीने आपण अवयव पद्धतीने समीकरणं, हे वर्ग समीकरणं कशी सोडवायची ती ह्या सगळ्या 12 गणितांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आपण पद्धती, वेगवेगळ्या प्रकारची गणितं सोडवून बघितलेली आहेत. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि याच्या पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.